गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं फ्री ऑफ कॉस्ट डिमॅट अकाउंटही ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. सगळ्यात आधी जाणून घेऊयात की काल US मार्केटमध्ये काय झालं. US मार्केटमध्ये काल चांगल्यापैकी फॉल झालेला आहे, परंतु मार्केट जाता जाता रिकवरसुद्धा झालेलं आहे थोडंसं, परंतु रेडमध्येच ते क्लोज झालेलं आहे. त्यांचे दोनही इंडेक्सेस S&P 500 आणि नॅसडॅक. टेक्नॉलॉजी स्टॉक फार आपण काय म्हणतो की वाईट पद्धतीने तोडले गेलेत. एनविडिया ऑलमोस्ट 17% डाऊन आहे. आता याच्यामागचं कारण असं आहे की चायनानं जे डीप सीक AI जे लॉन्च केलं आहे, तर ते कमीत कमी चिप्सवरती आणि कमीत कमी एनर्जीवरती काम करतं आणि त्याला फार काही इन्व्हेस्टमेंट लागलेली नाही आहे. आणि यामुळे साहजिकच आहे की जे AIमध्ये खूप जास्त बिलियन्स ऑफ डॉलरची इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करतायत, लाईक मायक्रोसॉफ्ट असेल, गुगल असेल किंवा मग ॲमेझॉन वगैरे, एनविडिया या ज्या कंपन्या आहेत, तर ह्या फार पैसे इन्फ्यूज करतात AIमध्ये. परंतु त्याच्या अगेन्स्ट उभं असलेलं जे काही AI आहे चायनाचं, तर ते अगदी कमी पैशामध्ये काम करत आहे. म्हणजेच काय की साहजिकच आहे की त्याचा फटका या कंपन्यांना बसलेला आहे. परंतु डोनाल्ड ट्रम्प सत्तेमध्ये आल्यानंतरच ती AI लॉन्च होणं, त्यानंतर ते अशा पद्धतीनं लॉन्च केलं जाणं आणि त्याची जी काही स्पेसिफिकेशन्स आहेत तर ते पूर्ण जगापेक्षा अगदी लो कॉस्टमध्ये देणं, खरंच एवढं पॉसिबल आहे का? कारण चायना एक अशी कंट्री आहे की ज्यांची सगळी माहिती, खरी माहिती ते कधीही देत नाहीत. त्यामुळे मला म्हणजे पर्सनली असं वाटत नाही की ते AI जेवढ्या कमी पैशामध्ये ते युजफुल आहे असं दाखवत आहेत. ओके, ते खरंच तेवढ्या कमी पैशामध्ये बनलेलं असेल. ओके, त्यालाही प्रचंड पैसे खर्च केले गेले असतील, परंतु त्याचं टायमिंग वगैरे हे सगळं राजकारण, पॉलिटिक्स पाहता वाटत नाही. परंतु अमेरिकेला नमवण्यासाठी कदाचित ते लॉस बेअर करून सुद्धा या अशा पद्धतीचा गेम प्लॅन करू शकतात चायना. त्यामुळे सांगता येत नाही, परंतु सध्या तरी टेक्नॉलॉजी स्टॉकला त्यांनी धक्का दिलेला आहे. काल ऑलमोस्ट जगातले सगळे मार्केट्स निगेटिव्ह होते, फक्त चायनाचं मार्केट पॉझिटिव्ह होतं. आता या गोष्टीचा इम्पॅक्ट ऑलरेडी झालेला आहे, ती गोष्ट ऑलरेडी होऊन गेलेली आहे. आता पुढे काय? तर आता पुढे याचं ॲनालिसिस केलं जाईल. त्यानंतर या कंपन्यांची खरंच तेवढी इन्व्हेस्टमेंट डेड होणार आहे का, किंवा अजून काही भानगड आहे का, की चायनाचाच अजून काही खोटेपणा समोर येतोय का, हे पाहणं अजून त्याला थोडासा वेळ आहे. परंतु या कंपन्या एवढ्या सहजासहजी चायनाला सोडतील असं मला तरी वाटत नाही, कारण त्यांचे बिलियन्स ऑफ डॉलर इन्व्हेस्टेड आहेत. ओके, आता जर आपण सध्याची जर सिनेरिओ पाहिला तर ग्लोबल सिनेरिओ थोडासा नेगेटिव्ह आहे. ओके, त्यानंतर आपण पूर्ण जर वर्ल्ड मार्केट पाहिलं तर ऑलमोस्ट तिथले फ्युचर्स रेडमध्येच काम करत आहेत. जर आपण कालचा FISDIचा डेटा पाहिला तर FISने पुन्हा 5,000 कोटींचं सेलिंग केलेलं आहे. त्याच्या अगेन्स्ट DISनं 6,000 कोटींचं बाईंग केलेलं आहे. आता या सगळ्या गोष्टी पाहता गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण 100 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होईल. पण हा गॅपअप सस्टेन होईल का हे पाहणं जास्त गरजेचं आहे. त्याचं कारण असं, कारण आता जो 23,000 जो सपोर्ट होता तर तो तुटलेला आहे आणि तो आता झालेला आहे रेजिस्टन्स. त्यामुळे 23,000ला खूप जास्त हेवी कॉल रायटिंग झालेला आहे आणि साहजिकच आहे, मार्केट जेव्हा जेव्हा 23,000च्या आसपास जाईल तेव्हा तेव्हा तिथनं एक सेलिंग प्रेशर आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. त्यामुळे एवढ्या सहजासहजी मार्केट 23,000 ब्रेक होऊ देतील असं मला वाटत नाही. आता पुढे काय होऊ शकतं हे लक्षात घ्या. 1 फेब्रुवारीला आहे बजेट या शनिवारी. जर खरंच मार्केटला 23,000 ब्रेक करून वरती जाऊन एक मोठी रॅली द्यायची असेल तर मग मात्र मार्केटला 1 फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागेल. कारण त्याच्या आधीच जर एखादी छोटी मोठी रॅली झाली तर मग 1 फेब्रुवारीला फार काही होऊ शकत नाही. ओके, त्यामुळे ही गोष्ट न होणं जास्त गरजेचं आहे. म्हणजेच मार्केट कन्सॉलिडेट करणं लोअर बायसमध्ये हे फ्युचर पॉझिटिव्हिटीसाठी फार जास्त गरजेचं आहे. आता जर आपण बाकीच्या गोष्टी पाहिल्या तर त्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्या इंडियन मार्केटसाठी पॉझिटिव्ह आहेत. यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉलर इंडेक्स. जो डॉलर इंडेक्स अगदी $110 गेला होता, तर तो आता $107 आसपास ट्रेड करतोय. त्यानंतर बॉन्ड यील्डसुद्धा कमी झालेला आहे आणि
जे काही क्रूड ऑइल आहे तर ते सुद्धा कूल डाऊन होत आहे. या सगळ्या गोष्टी इंडियन मार्केटसाठी चांगल्या आहेत, परंतु यातली कुठलीच गोष्ट सध्या फॅक्टर्ड इन केली जात नाही, कारण मार्केट नेगेटिव्ह बायसमध्ये ट्रेड करत आहे, बेरिश मार्केट आहे. त्यामुळे कुठलीही चांगली गोष्ट फॅक्टर्ड इन केली जात नाही, फक्त वाईट गोष्ट फॅक्टर्ड इन केली जाते. परंतु चांगल्या गोष्टी फॅक्टर्ड इन होणार आहेत हे लक्षात ठेवा, कारण त्या अजून फॅक्टर्ड इन झालेल्या नाही आहेत. त्यामुळे जसा जसा डॉलर खाली येईल तसं तसं आपल्या रुपया जो आहे तर तो थोडासा स्ट्रेंथन होत जाईल आणि त्यामुळे हळूहळू का होईना परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न होईल. त्यामुळे आता 1 तारखेचं बजेट हा एक मोठा ट्रिगर आहे की नक्की त्या दिवशी काय घडतं हे पाहणं फार गरजेचं राहणार आहे. आता जर स्टॉक स्पेसिफिक पाहिलं तर कोल इंडिया आणि त्यानंतर बजाज फायनान्स आणि बजाज हाऊसिंग फायनान्स या कंपन्या आज फोकसमध्ये राहणार आहेत. कारण कोल इंडियानं जरी त्यांचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स डाऊन झालेला असला तरी इस्टिमेट बीट केलेला आहे, आणि जे बजाज हाऊसिंग फायनान्स आहे तर त्यांचा प्रॉफिट जो आहे तो 25% ग्रो झालेला आहे, की जे पुन्हा एस्टिमेट बीट करून गेलं आहे. म्हणजेच काही स्टॉक ज्यांचे चांगले रिझल्ट लागले तर त्याच्यामध्ये स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. तर मग पाहूयात की पूर्ण दिवसभरामध्ये आज काय घडणार ते, आणि ते पाहणं जास्त गरजेचं आहे. परंतु जर आपण FIIचा स्टॅन्स पाहिला तर FIIजनं त्यांच्या बेरिश पोझिशन ज्या आहेत की ज्या मागच्या आठवड्यामध्ये अगदी 86% गेल्या होत्या, तर त्या कट करून ते आता 70% आलेले आहेत. म्हणजे जसं मार्केट खाली जात आहे तसं आता शॉर्ट करणाऱ्यांचे जे काही हात आहेत ते थरथरत आहेत असं आपण म्हणू शकतो. याचाच अर्थ काय की इथनं सिग्निफिकंट मार्केट खाली जाणं हे त्यांना तरी वाटत नाही, जे मोठे प्लेयर्स आहेत त्यांना. म्हणजे इथनं अचानक मार्केट खाली जाईल आणि पुन्हा 22,000पर्यंत जाईल एवढे इझिली होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. जर आता आपण कॉल रेटिंग पाहिलं तर हेवी कॉल रेटिंग 23,000ला झाले, 23,100, 23,200 या ठिकाणी. आणि जर पुट रायटिंग पाहिलं तर 22,600, 22,400 या ठिकाणी आपल्याला खूप जास्त पुट रायटिंग पाहायला मिळते. तर मग अशा पद्धतीनं डाऊन साईडला जर आपण सपोर्ट पाहिला तर तो राहील 22,600, अप साईडला रेजिस्टन्स पाहिला तर तो राहील 23,000. तर अशा पद्धतीनं या बायसमध्ये मार्केट ट्रेड करेल. तर मग मित्रांनो, कॅश तयार ठेवा, इन्व्हेस्टमेंटची अपॉर्च्युनिटी येते, एवढंच मी सध्या सांगू शकतो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.